नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपण महत्त्वाच्या सगळ्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत 9 सेकंदात. राज्य सरकार 1593 पर्यटकांना काश्मीरमधून महाराष्ट्रात आणणार. या पर्यटकांमध्ये सर्वाधिक 659 पर्यटक पुण्यातले असतील, तर नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातले प्रत्येकी 198 पर्यटक. आतापर्यंत काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक महाराष्ट्रात परतले. सरकारची 2 विमानं 184 प्रवाशांना घेऊन मुंबईत पोहोचली आणि 235 प्रवाशांसाठी आणखीन एक विशेष विमान. नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 6 महिला पाकिस्तानींना देश सोडावा लागणार. नाशिक पोलिसांना मात्र फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून अजून कोणताही लेखी आदेश नाही. व्हिसावरती भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचं पुण्यामध्ये वास्तव्य. या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू. 56 महिला आणि 35 पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात. विशेष पोलीस शाखेची माहिती. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील प्रवाशांकडून जम्मू काश्मीरला जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग रद्द. 2 दिवसांमध्ये 358 प्रवाशांनी झेलम एक्सप्रेसचं तिकीट रद्द केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आयआरसीटीसीकडून पूर्वनियोजित काश्मीर टूर्स तात्पुरत्या स्थगित. सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनासाठीच्या टूर्स स्थगित करण्याचा निर्णय. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद. तसंच इस्लामाबादमधील भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांची संख्या 30 वरती आणण्याचा पाकिस्तानचा निर्णय. पहलगाम काश्मीर इथल्या दहशतवादी हल्ल्याचा लीलावती रुग्णालयाकडून तीव्र निषेध. पीडितांसाठी मोफत वैद्यकीय उपचार जाहीर. सिंधू पाणी करार मोडला. भारताची पाकला अधिकृत माहिती. करारासाठी चांगले संबंध आवश्यक. भारताचं मत. भविष्यातील रणनीतीवरती गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्री भेटणार. दहशतवादी आसिफ शेखचं अवंतीपुरममधलं घर उद्ध्वस्त. लष्कराच्या कारवाई दरम्यान आसिफच्या घरात स्फोट. आसिफ शेख पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयित. पहलगामच्या दहशतवाद्यांचा गंदरबल हल्ला आणि बारामुल्ल्यातील बुटापाथरी हल्ल्यातही सहभाग असल्याचा तपास संस्थांना संशय. एका इंग्रजी दैनिकानं दिली प्राथमिक तपासाची माहिती. आदिल हुसेन ठोकर, हासिम मुसा, अली भाई उर्फ तल्लाचा सहभाग. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालेल्या संपूर्ण परिसरामध्ये शुकशुकाट. जागोजागी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात. सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता. राहुल गांधी आज जम्मू काश्मीरला जाणार. पहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची अनंतनागमध्ये भेट घेणार. भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आज पहलगामला भेट देण्याची शक्यता. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर लष्कराच्या हालचालींना वेग. दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची विविध देशांच्या राजदूतांची चर्चा. अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा, जर्मनीचे राजदूत उपस्थित. पहलगाम हल्ल्याबाबत राजदूतांना माहिती दिली. पहलगाम हल्ल्यातील 5 हल्लेखोरांची ओळख पटली. यामध्ये 3 पाकिस्तानी नागरिक तर जम्मू काश्मीरमधील 2 रहिवाशांचा समावेश. आसिफ फौजी, सुलेमान शहा आणि अबू तल्हा पाकिस्तानी नागरिक, तर आदिल गुरी आणि एहसान यांचीही ओळख पटली. एक महत्वाची बातमी बघूयात. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटामध्ये उद्ध्वस्त झालं. पुलवामाच्या